कळलंच असेल की आम्ही कुठे चाललो आहोत. मी रात्री स्टार्ट नाही केलं कारण का लेट झालेला आणि ट्रेनमध्ये पण काळोख होता. आणि माझ्यासोबत आहे आज कविता. तर आम्ही चाललो आहे सावंतवाडीला आणि सावंतवाडीला जाऊन आम्ही काय काय करतोय, काय काय मज्जा करतोय ते तुम्हाला मी नक्कीच दाखवेन. कविता मस्त हिरवगार निसर्ग एन्जॉय करते. कविता कसं वाटतंय? तर आता आम्ही उतरलोय सावंतवाडी स्टेशनला आणि चाललोय आम्ही आमच्या घरी. कविता कोकण कन्यावाल्या ट्रेनने आम्ही आलो. आता आम्ही उतरलोय सावंतवाडी स्टेशनला. घरी पोचलो आणि आता आम्ही फ्रेश झालो आणि आता आम्ही चाललो आहे कविताच्या रिलेटिव्सकडे आणि तिकडनं देवळात वगैरे असं जाणार आहे. बघूया. तर आज आहे वटपौर्णिमा. तर कविताची मम्मी त्याची तयारी करते. तर आता आम्ही पोहोचलोय केसरी ग्लोबल ॲक्वेरियम मध्ये. तर आता आम्ही आलोय ग्लोबल ॲक्वेरियम मध्ये आणि त्याचा एंट्रन्स असा आहे. आम्ही चाललोय माशाच्या घशात. कविता माशाच्या घशात जाते. वाव, किती छान आहे. असं हे पण किती छान केलंय. मासे दिले कोणते फिश आहेत. हे कोणते तरी फिश आहेत. आम्हाला ह्यांची नावं नाही माहिती आहेत पण छान वाटतंय. ही कुठे चालली? इकडे ये. कुठे 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 दिसला की सांगा मला. बदक देखना है, आओ सावंतवाड़ी में. ये देखो बदक, भिगेला बदक. फिजंट, गोल्डन फिजंट. हे बघ किती भारी आहे. हा मोठा कोंबडा आहे. पाण्यातच असतो खाली. ही बदक आली काय? बदक. इनकम इज यू. डोमेस्टिक गुड्स. ही बदकच तर आहेत. क्रेस्टेड डॉग. ही काय? इमू. कविता इमू. नाही. तो पण बघ.
ती बघा. मी इतकी मुंबईवरून आली भेटायला करायला. खंडू केवढा मोठा आहे बघ. असेच आमचे मित्रमैत्रिणी रंग बदलतात ह्या सरड्यासारखे. खरं आहे का? वाटत तर नाही. हे गर्ल मरीन लाईन हा ब्ल्यू इग्वाना आहे. ग्रीनच जास्त दिसतोय. तू आहेस का? जरा फिर पलट. त्याची स्किन मध्ये वरचं कसं वाटतंय ना. फायनली हा हल्लाय. आम्हाला दिसलाय हलताना. हल्ला हल्ला हल्ला. हात हलवला त्यांनी. उडी मारून दाखव. ये बाहेर. मुंबईला चल लवकर. ये बाहेर. हे बघ एवढं मोठं आहे त्याच्या. बघून किती काय वाटतं. राणीच्या बागेत वरती पण आहे काही. राणीच्या बागेत वरती लक्षच नाही कविते. शारदा बदकामधला मोर दिसतच नाहीत ते. हॅलो हाय गाईज. हा काय पण कलर छान आहे त्याचा. कलर छान आहे त्याचा. आम्ही ह्या ब्रिजवर फोटोशूट केले. चालणारा अटल सेतू. हे एक्वेरियम आहे आणि आम्ही आता होतो त्या पुलावर. तिथे फोटोशूट केलं. पण तिथून जे बाहेरचं क्लायमेट दिसतंय ज्याच्यासाठी आम्ही आलोय एक नंबर आहे. इकडे पावसात एक नंबर क्लायमेट असतं. पाणी नदी ओलांडण्याचा रस्ता. किती भारी. किती भारी ना. कलरफुल फिश. बिचारी कविता. मिनी रेक्स सशांची एक काय बोलतात त्याला जात आहे. हो ही वाव किती छान. ही बघा. ही वेगळी बघा. किती छान दिसत आहेत ना. निऑन कलर आहेत ते सगळे. कापायचं आज फ्रायडे. घेऊन जाऊया कापायला. सिल्वर डॉलर आहे. मांदेली पण आहे. ही मांदेली. वाव यार सही आहे. एंजल फिश हे आमच्या घरी होते म्हणून मला माहिती आहे. एंजल हे शांत फिश आहे. रेनबो शार्क. शांत शार्क आहे ते. जास्त मूव नाही करत आहे. आपल्या मुंबईतल्या लेपा. कुठे आलं? दुबईवाला एक्वेरियम.
AC एक्वेरियम आहे हे. कविताचे बांगडे आहेत ना? कविता हे बांगडे आहेत ना? हो, हे बांगडे. हे टायगर पण आहे त्याच्यात आणि कॅट पण आहे. म्हणजे टायगरचं अंग आणि क्या है तेरे पास? आएगा तू ऊपर आएगा. आजा पैक करके आजा. पाण्यातला सरडा. आम्ही जमिनीवरचा सरडा आणि हा पाण्यावरचा सरडा. स्टिंगरे अंडी घालण्यापेक्षा जिवंत संततीला जन्म देतात. अंडी नाही घालत हे. आमच्या घरी पण होता. आमच्याकडे तर अजून जरा मस्त हेड आलेला. काय कविता त्याची बांधलेली पण इकडे. दाखव दाखव. हा मोठा आहे आणि छोटा आहे. चल कापायला घेऊन जाऊया. ते फोडावं लागेल. तू बघ तो येल्लो वाला बघ तिथे पाठी निऑन वाला. हा बघ किती क्यूट आहेत रे आणि कलर पण किती छान आहे. हे बघ वरती पॅरेट फिश. पॅरेट कोणत्या अँगलने ते मला तेच कळलं नाही. ठीक आहे पण आहेत पॅरेट ऑरेंज. कशा आहेत असं वाटतं मच्छर आहे. असं वाटतं मच्छर आहेत ते. मच्छरांच्या जाती आहेत. हा एकटाच आहे. एकटाच मच्छा करतोय. आम्ही फर्स्ट फ्लोअरला आलो आहे. या ॲक्वेरियमचं नाव आहे ग्लोबल ॲक्वेरियम. वाव हे पण किती छान आहे. ए वाव हा पण. आणि एंट्रीलाच किती छान छान फिश ठेवले आहेत यार. किती मस्त आहेत यार फिश. अरे एवढे फिश कधी बघितलेच नसतील एवढ्या प्रकारचे. किती भारी वाटतात. वरती स्पायडरमॅन पण आहे. फिश सोबत तुम्हाला स्पायडरमॅनचं जाळं पण दिसेल फ्रीमध्ये बघितलं नसेल तर. काय गं काय झालं. बाप रे कशी फिश ते. वेलवेट टच आहे त्यांचं. वेलवेट टच. तो वरचा बघ ना. वेलवेट आहे. वेलवेट कॅटफिश तो आहे. पकडापकडी खेळते. मोठं आहे पूर्ण असं आहे. शिंपल्यांवरती केलं ना. मस्त ही आयडिया करायला त्यासाठी छान माहिती. असं शिंपल्यांवर पेंटिंग केलं आहे आणि त्याची फ्रेम बनवली आहे. छान छान आहे पेंटिंग. बदकाला ट्राय करतो.
तिथे आतमध्ये तो बघा तिकडे. बाप रे, लायन फिश. हा बघा ना, रॅबिट फिश आहे वाटतं. हो, रॅबिट फिश पण आहे कविता. हा, आता आम्ही सगळ्यात शेवटी बघतोय स्टार फिश. हा पहा किती मोठा आहे स्टार फिश. छान आहे. अरे हा बघ ना कविता, ह्याला दिसतात ना जास्तच आतमध्ये. शंखाच्या आतमध्ये फिश आहे. आणि तो चालतोय. कविता काय आहे? हसून दाखवतोय आपल्याला. आणि जलपरी सोबत बसलाय. आम्ही फिशला खाणं घेतलंय. टाक. क्या है बंगाली फिश. हे वाव, जावा स्पॅरो. कविताची पक्ष्यांना बोलवायची स्टाईल. हे काय ते पकडापकडी खेळतात. भागो. तर आता आम्ही ॲक्वेरियम फिरून झालोय. खूप छान फिश आहेत इथे, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत जे की आम्ही कधी बघितलेच नाहीये. कसं वाटलं तुला? आम्ही एंटर केल्यावरती फिश कुठे आहे, ते तर फिश ॲक्वेरियम आहे. बट आम्ही तिथे लास्ट बिल्डिंगमध्ये तुम्हाला दिसतंय ते मागे नेईल, तिथे जायचं आतमध्ये. आणि आत गेल्याचा एक्सपिरियन्स तर एकदम मस्त, जे व्हिडिओमध्ये पुढे कव्हर केलं जाईल. सो ह्या प्लेसवर तुम्ही नक्की या. म्हणजे संध्याकाळी मस्त असे लाईट्स लावले, छान वाटते. आणि सध्या हे नवीनच आहे त्यामुळे जरा शांतता आहे इकडे. आ करतच बाहेर आहे. बाहेर आली. तर आता आमचं ग्लोबल ॲक्वेरियम बघून कम्प्लीट झालं आहे आणि एक नंबर ॲक्वेरियम आहे. सध्या ते नवीन आहे त्यामुळे तुम्हाला सहसा माहिती नाही आहे, पण छान आहे. नक्की व्हिजिट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.